नमस्कार विद्यार्थी मित्र, आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल सिक्रेट आयुर्वेदामध्ये. तर आज आपण बघणार आहोत कुपीपक्व रसायन. तर कुपीपक्व म्हणता म्हणता आपल्याला एक डाऊट येतो की कुपी म्हणजे काय. तर जी बॉटल असते बघा, ही बॉटल तुम्हाला दिसते, ही बॉटल म्हणजे त्याला संस्कृतमध्ये आपण कुपी म्हणतो. आणि आपण रसशास्त्रामध्ये औषध निर्माणासाठी कुपीचा वापर करतो. ती कोणती कुपी? काच कुपी, म्हणजे काचेची बॉटलचा वापर करतो, म्हणून आपण त्याला काच कुपी शब्द बऱ्याच जागी बघतो. तर कुपीनाम अग्निनाम पक्वम यत तत कुपीपक्वम, म्हणजे ज्या कल्पनिर्माणात औषधं शिजवण्यासाठी काच कुपीचा वापर केला जातो. म्हणजे की औषध बनवण्यासाठी, औषधाला हीट देण्यासाठी काच कुपी, म्हणजे समजा ही काच कुपी आहे, यामध्ये आपण औषध टाकलं आणि त्याला गरम केलं तर याला कुपीपक्व रसायन आपण म्हणतो. तर रसायन कर्म करतात म्हणून टिकाऊपणा आणि देहदाढ्यता हे गुणधर्म दिसून येतात. म्हणजे की रसायन कर्म म्हणजे काय करतो आपण, याच्यात औषध टाकलं, याला मात कापड करतो आणि याला अग्नी देतो, आणि यामध्ये काय होतं, औषध चांगल्या रीतीने भाजलं जातं आणि मग त्यामुळे त्याला टिकाऊपणा आणि दृढता येतो. तयार केलेल्या कुपीपक्व रसायन हा सिंदूर वर्णाचा येतो, म्हणून त्याला सिंदूर कल्प देखील म्हणतात. मतलब की जे ही कुपीपक्व रसायन आपण बनवतो त्याचा वर्ण हा सिंदूर जे लावतात त्याप्रमाणे लाल रंगाचा होतो, म्हणून त्याला सिंदूर कल्प असे देखील म्हणतात. आता त्याचे प्रकार, आता 3 प्रकारे त्याचे प्रकार आपण बघतो. एक तर स्थानपरत्वे, गंधक मूर्छना आणि निर्माण विधीनुसार. स्थानपरत्वे म्हणजे की बघा, ही बॉटल आहे, बॉटलला 3 पार्ट आहेत. याचे मुख मतलब त्याचं माउथ, त्याचा नेक रिजन आणि त्याचा बॉटम रिजन. तर औषध हे 3 जागी असतं बघा, तलस्थ, गलस्थ आणि उभयस्थ. मतलब की आपण कोणतं तरी औषध याच्यामध्ये टाकलं आणि ते अग्नी दिल्यानंतर औषध जर बॉटम रिजनला थांबत असेल तर त्याला आपण तलस्थ म्हणतो. औषध हे जर नेक रिजनला म्हणजे गळ्याच्या ठिकाणी थांबत असेल तर आपण त्याला गलस्थ म्हणतो. आणि नेक आणि बॉटम दोन्ही ठिकाणी जर औषध थांबत असेल तर त्याला आपण उभयस्थ म्हणतो. म्हणजे बघा, तलस्थ, गलस्थ, उभयस्थ असे 3 प्रकार त्याचे पडतात. गंधक मूर्छना म्हणजे गंधकाचा यूज किंवा विदाऊट गंधकाचा यूज केल्याबिना आपण कुपीपक्व रसायन निर्माण करतो. म्हणजे बघा, सगंध आणि निर्गंध. सगंध मीन्स की गंधकचा यूज करून आपण कुपीपक्व रसायन निर्माण करतो, आणि निर्गंध म्हणजे की विदाऊट यूज ऑफ दी गंधक, म्हणजे बिना गंधकाचा उपयोग करून आपण कुपीपक्व निर्माण करतो. आता तिसरा आहे निर्माण विधीनुसार. म्हणजे बघा, मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो. 2 अंतर्धूम आणि बहिर्धूम असे 2 आहेत. अंतर्धूम म्हणजे मी याच्यात काहीतरी औषध टाकलं, त्याला अग्नी दिला आणि मग त्यानंतर याचं झाकण बंद राहू दिलं, आणि जो अग्नीमुळे जो केमिकल प्रोसेस होईल, मग त्यामुळे जो पण धुवा निघेल, जोही गॅस निघेल, तो गॅस बॉटलच्या आतल्या आतच शांत होईल, त्याला म्हणतो आपण अंतर्धूम विपाचन. आणि बहिर्धूम म्हणजे आपण खालून अग्नी दिली, फायर दिली आणि याचे झाकण आपण उघडलं, आणि त्यामुळे जो पण गॅस केमिकल रिॲक्शन होईल, तो गॅस आणि फ्यूम तो बाहेर निघेल, म्हणजे बहिर्धूम विपाचन. असे 2 प्रकार आपण बघितले, अंतर्धूम आणि बहिर्धूम. आता थोडंसं डिटेलमध्ये बघूया. स्थानपरत्वे वर्गीकरण. औषध कुपीच्या कोणत्या भागास लागला आहे, म्हणजे औषध निर्माण करता वेळेस औषध हे जर बॉटम रिजनला तर तलस्थ, नेक रिजनला तर गलस्थ, आणि दोन्ही रिजनला औषध जर आपल्याला मिळत असेल तर उभयस्थ. औषध मिळत असेल म्हणजे नेमकं काय, आता जसे की यांनी उदाहरण दिलंय, गलस्थ कुपीच्या कंठाशी जमा होतो, एक्झाम्पल रससिंदूर. म्हणजे रससिंदूर हा जो कुपीपक्व रसायन आहे हा गलस्थ म्हणजे या रिजनमध्ये आपल्याला मिळतो. म्हणजे आपण त्याला टाकला, तो जरी स्टार्टिंगमध्ये या रिजनमध्ये असेल पण आपण त्याला हीट केल्यानंतर तो एंड रिझल्ट आपल्याला इथं सापडतो. तलस्थ म्हणजे तलभागी, म्हणजे बॉटम रिजनला सापडतो, तलभागी वडी स्वरूपात मिळतो, एक्झाम्पल समीर पन्नगरस. आणि उभयस्थ म्हणजे तलस्थ प्लस कंठस्थ, मतलब तलस्थ आणि गलस्थ दोघांचे मिक्सचर, तो आहे मकरध्वज. आता बघा, हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक, सिंदूर कपाळमध्ये लावतो, मतलब की सिर में सिंदूर लगाते, तो उससे गलस्थ. तलस्थ यानी समीर बहुत गिरा हुआ इंसान है, मतलब नीचे बॉटल के नीचे गिरा हुआ है, तो समीर पन्नगरस. उभयस्थ मकर ध्वज, अभी ध्वज कैसा खड़ा रहता है, तो खड़ा रहता है मतलब कि दोनों जगह रहता है, ऊपर भी और नीचे भी, तो इसलिए मकर ध्वज. तो ऐसे अपन इसको याद रख सकते हैं. गंधक मूर्छनेनुसार 2 बघितले आपण, सगंध आणि निर्गंध. सगंध आणि निर्गंध. सगंध म्हणजे गंधकाचा वापर केला जातो आणि निर्गंध म्हणजे गंधकाचा उपयोग करत नाही. त्याच्या सगंधाचे उदाहरण आहे, हे 3 उदाहरण सगंधमध्ये येतात, रससिंदूर, समीर पन्नगरस आणि मकरध्वज. हे तिन्हीचे 3 उदाहरण आपण यामध्ये बघतो, रससिंदूर, मकरध्वज आणि समीर पन्नगरस. आणि निर्गंधामध्ये 3 वेगळे उदाहरण येतात, ते
रसवरून सुरू होतात, रसपुष्प, रसकर्पूर आणि भांड कर्पूर. तर हे गंधक मूर्छनेनुसार. आणि निर्माण विधीनुसार बघा, निर्माण विधीनुसार अंतर्धूम आणि बहिर्धूम. अंतर्धूम आणि बहिर्धूम. अंतर्धूम म्हणजे कुपीच्या मुखास मुद्रा लावून, मुद्रा यांनी जी लाकडी मुद्रा म्हणजे जे की झाकण आहे, कुपीच्या मुखास मुद्रा लावून वालुका यंत्रात अग्निसंस्कार करून वायू आतल्या आत जिरविला जातो. मतलब की वालुका यंत्र आपण तयार करतो, त्यामध्ये ही कुपी ठेवतो आणि त्याची ही मुद्रा लावली जाते. त्यामुळे जो पण केमिकल रिएक्शन होईल, जो पण गॅस तयार होईल, तो मुद्रा म्हणजे झाकण बंद असल्यामुळे आतल्या आतच पचवला जातो. तो झाला अंतर्धूम विपाचन. आणि बहिर्धूम म्हणजे कुपीच्या मुखास मुद्रा लावली जात नाही आणि उडणाऱ्या गंधकामुळे, मतलब की जो पण गॅस उडतो तर तो मेनली गंधक राहतो, गंधक हा गॅस उडून जात असतो. तर गंधकामुळे कुपीचे मुख बंद होऊ नये म्हणून लोह शलाका ठेवली जाते. म्हणजे बघा, इथं मी औषध टाकलं, तुम्हाला औषध दिसते काहीतरी, हे औषध आहे समजा. आणि मग आपण खालून अग्नी दिला, हीट दिला, आणि मग हीटमुळे काय होईल, गॅस तयार होईल आणि तो गॅस या नेक रिजनमध्ये येईल आणि हा माउथ जवळ इथं ब्लॉकेज निर्माण करू शकतो. त्यामुळे आपण लोह शलाका म्हणजे लोखंडाची सळी अशी टाकून ठेवतो, ज्यामुळे काय होईल, गॅस इथं अडकत नाही आणि गॅस बरोबर बाहेर निघतो. आपण कुपीपक्व रसायनमध्ये 5 गोष्टी बघणार आहोत. एक तर रसकर्पूर, रससिंदूर, मकरध्वज, सुवर्णवंग आणि समीर पन्नगरस. हे 5ही जे रसायन आहेत ते काचकुपीच्या साहाय्याने म्हणजे काचेच्या बॉटलच्या साहाय्याने बनवले जातात. आणि या प्रत्येकामध्ये पारद आणि गंधक हा कॉमन आहे. तर प्रत्येकाच्या इन्ग्रेडियंट आणि घटक द्रव्यामध्ये पारद गंधक हे कॉमन आहे. चला तर मग फर्स्ट वन आहे रसकर्पूर. तर रसकर्पूर बघण्यासाठी आपण बघा, आपण म्हटलं पारद गंधक सगळ्यांमध्ये कॉमन आहे. तर पारद आणि गंधक, गंधकच्या जागी आपण करतो गंधक आम्ल, यांनी H2SO4 म्हणजे मर्क्युरी आणि H2SO4 आपण घेतो. सर्वप्रथम आपण काय करतो, पारद घेतो आणि गंधक आम्ल घेतो. याला एका काचेच्या भांड्यामध्ये, काचेच्या बर्तनमध्ये ठेवतो आणि त्याला अग्नी देतो म्हणजे हीट करतो. बघा, पारद आणि गंधक आम्ल घेतो, काच पात्र म्हणजे काचेच्या एका बर्तनमध्ये घेतो आणि त्याला काचेची शलाका म्हणजे त्याला स्टर करण्यासाठी काचेचा चम्मच सारखा असतो आणि स्पिरिटच्या लॅम्पने आपण त्याला हीट करतो. जास्त मोठी अग्नी दिली तर हा काचेचा भांडा फुटू शकतो, त्यामुळे आपण त्याला स्पिरिट लॅम्पने हीट करतो. काचेच्या पात्रामध्ये आपण पारद आणि गंधक आम्ल घेतला, त्याला स्पिरिट लॅम्पने हीट केला आणि काचेच्या शलाक्याने त्याला मिक्स करत राहिलं. आणि मग हे मिश्रण सुकल्यानंतर म्हणजे ते ड्राय झाल्यानंतर आपण अग्नी देणं बंद केला आणि मग हे मिक्सरला आपण खलवं यंत्र म्हणजे ते यंत्र ज्याच्या साहाय्याने आपण कोणतीही गोष्ट मिक्स करतो किंवा त्याचे बारीक करतो, त्या खलवं यंत्रामध्ये घेतलं आणि त्यामध्ये आपण सैंधव नमक टाकतो आणि सैंधव नमक टाकल्यानंतर त्याला मर्दन करतो म्हणजे त्याला एकत्रितरित्या मिक्स करतो. ते मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण काय करतो, ज्याप्रमाणे आपण काचकुपी म्हणजे जी बॉटल घेतली होती, बघा ही बॉटल आहे, या बॉटलला आपण काय करतो, 7 वेळा मात कापड करतो. मात कापड म्हणजे काय, आपण एक कपडा घेतो आणि त्या कपड्याला मातीमध्ये मिक्स करतो आणि एक लेअर लावतो. त्यानंतर 1 लेअर, 2 लेअर, 3 लेअर असे टोटल 7 लेअर्स आपण या बॉटलला कव्हर करतो. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा हीट करतो ना तेव्हा ही बॉटल अग्नीमुळे म्हणजे हिटिंगमुळे फुटत नाही, कारण की काच असल्यामुळे फुटायची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण याला मात कापड करतो. मग बघा, ते जे मिक्सचर आपण खलवं यंत्रात बघितलं होतं, हे मिक्सचरला आपण काय करतो, या काचकुपीमध्ये म्हणजे या बॉटलमध्ये मिश्रण 7 वेळा मात कापड केलेली काचकुपीमध्ये टाकावे. म्हणजे ही जी 7 वेळा मात कापड केलेली काचकुपी आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकतो. आणि त्यानंतर वालुका यंत्र, आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच की वालुका यंत्र म्हणजे एक कढई असते, त्यामध्ये वाळू टाकलेली असते आणि खालून अग्नी दिलेली असते आणि त्या वाळूमध्ये आपण ही मात कापड केलेली काचकुपी ठेवतो. आणि यामध्ये आपण काय करतो, औषधी टाकतो, जे आपण बघितलं पारद आणि गंधक आम्ल आणि जे आपण सैंधव नमक हे जे मिश्रण आहे ते औषध आपण काचकुपीत टाकलेलं आहे आणि वालुका यंत्रात 12 तास म्हणजे 4 प्रहर अग्नी दिला. बघा, आपण काय केलं आतापर्यंत एकदा रिवाइज करूया. आपण सर्वप्रथम पारद आणि गंधक आम्ल घेतला म्हणजे पारद आणि H2SO4 घेतला, त्याला एका काच पात्र म्हणजे काचेच्या एका भांड्यामध्ये घेतलं आणि स्पिरिटच्या लॅम्पने आपण त्याला हीट केलं आणि काचेची शलाका म्हणजे काचेच्या चमचेने आपण त्याला मिक्स केलं. हे मिश्रण म्हणजे हे जे मिक्सचर आहे ते ड्राय झाल्यानंतर आपण काय केलं, त्याचा अग्नी बंद केला म्हणजे हा जो स्पिरिटचा लॅम्प आहे त्याला बंद केला आणि हे मिक्सचरला आपण खलवं यंत्रात घेतलं
आणि खलवयंत्रात काय केलं आपण, सैंधव नमक, हे बघा सैंधव नमक जे आहे ते खलवयंत्र आणि हे मिक्सचर या दोघांना एकत्रित मर्दन केलं, म्हणजे त्यांना एकदम व्यवस्थित मिक्सचर केलं. आणि मग त्यानंतर आपण 7 वेळा मात कापड केलेली काचकुपी घेतली आणि त्या काचकुपीमध्ये आपण हे मिक्सचर टाकलं आणि वालुका यंत्राची रचना करून, म्हणजे कढईमध्ये वाळू घेऊन, त्याला वालुका यंत्र म्हणतो, त्या वालुका यंत्रामध्ये आपण ही मिक्सचर असलेली 7 वेळा मात कापड केलेली काचकुपी ठेवतो आणि अग्नी देतो. किती अग्नी देतो, 12 तास अग्नी देतो कंटिन्यूस. आणि मग त्यानंतर काय होतं, 12 तास झाल्यानंतर अग्नी बंद करतो. आता मिक्सचर तर रेडी तर झालेलं आहे, पण आपण त्याला कसं एक्स्ट्रॅक्ट करू, कसं या बॉटलमधून काढू, आता ते बघूया. त्यासाठी आपण काय करतो, ही जी बॉटल आहे याच्यावर जो आपण मात कापड, म्हणजे मातीमध्ये कापड जो आपण याला लपेटलेला आहे, तो मात कापड आपण काढून घेतो. आणि मग त्यानंतर आता बघा, आपण तलस्थ, गलस्थ आणि उभयस्थ हे आपण 3 प्रकार बघितले. तर आपल्याला माहिती आहे, जे आपण रसकर्पूर बनवतोय, तर रसकर्पूर हे गलस्थ म्हणजे गळ्यापाशी मिळतं. तर आपण काय करतो, स्पिरिट जे असतं त्या स्पिरिटमध्ये आपण एक दोरी बुडवतो. समजा ही दोरी आहे, ती आपण स्पिरिटमध्ये बुडवली आणि ह्या इथं आपण अशी बांधून दिली, बांधतो आणि त्याला अग्नी देतो, आग लावतो. मग ते जळल्यामुळे काय होतं, हा जो रिजन आहे हा रिजन एकदम वीक होऊन जातो. आणि मग वीक झाल्यानंतर आपण काय करतो, त्याला फक्त अशी टिचकी मारतो, मग तेव्हा ही बॉटल फुटते. आणि बॉटल फुटल्यानंतर आपण इथून औषध एक्स्ट्रॅक्ट करतो, म्हणजे औषध इथून काढून घेतो. तर आपण काय केलं, सर्वप्रथम पारद घेतला, गंधक आम्ल घेतला, त्या दोघांना एकत्र केलं काच पात्रामध्ये. आणि मग त्या काच पात्रामध्ये स्पिरिटच्या लॅम्पने हीट केलं. मग त्यानंतर हीट झाल्यानंतर आपण अग्नी बंद केला आणि खलव यंत्रामध्ये सैंधव नमक टाकून मिक्सचर केला. मग त्यानंतर 7 वेळा मात कापड केलेली काच कुपीमध्ये आपण ते मिश्रणला ठेवलं. वालुका यंत्राची रचना करून 12 तास अग्नी दिला आणि मग त्यानंतर ही मात कापड काढून घेतला बॉटलीचा. आणि मग त्यानंतर ज्या भागात आपल्याला औषध सापडणार आहे त्या भागात आपण स्पिरिटमध्ये अशी दोरी बुडवून त्याला बांधले आणि मग त्याला जाळले. आणि मग ते जळल्यानंतर आपण टिचकी मारून, म्हणजे अशी मारून ती बॉटल फुटते आणि तिथून औषध आपण एक्स्ट्रॅक्ट करतो. हे बघा, बाटली तडकते आणि गळ्याजवळून औषध प्राप्त करावे. आता बघा, रसकर्पूर तर श्वेतवर्णी म्हणजे व्हाईट कलरचा कर्पूर सदृश म्हणजे कर्पूर सारखा आपल्याला औषध प्राप्त होतं. काचकुपीच्या गळ्यापाशी स्पिरिटमध्ये बुडवलेली दोरी बांधावी आणि तिला जाळावे. मग ते जळल्यामुळे बाटली तडकते, म्हणजे बाटली फुटते आणि गळ्याजवळून औषध प्राप्त करावे. हे बघा, आपण डायग्रामॅटिक तर बघितलं, एकदा थिअरी वाचून घेऊ. शुद्ध पारद, शुद्ध गंधक आम्ल घेतलं काच पात्रामध्ये, मग स्पिरिट लॅम्पच्या साहाय्याने अग्नी दिला. मग ते सुकल्यानंतर आपण अग्नी देणे बंद केले. मग ऍड सैंधव म्हणजे समभाग, म्हणजे जेवढं मिक्सचर आहे त्या मिक्सचरच्या सेम अमाऊंटमध्ये आपल्याला सैंधव घ्यायचं. आणि हा पारद आपण 1 भाग घेतो आणि गंधक आम्ल आपण 1.5 भाग घेतो, 1.5 भाग. ठीक आहे. मग खलव यंत्रात मिक्सचर मर्दन करतो आणि त्याचे मिक्सचर करतो. मग 7 वेळा मात कापड केलेल्या काचकुपीमध्ये हे मिश्रण भरावे व वालुका यंत्रात 4 प्रहर क्रमाग्नी पाचन करावे, म्हणजे 3 म्हणजे 12 तास आपण त्या अग्नी देतो. मग स्वांगशीत म्हणजे थंड झाल्यानंतर काचकुपी युक्तीने फोडावी. युक्ती आपण काय केली, स्पिरिट लॅम्पमध्ये ही दोरीला बुडवली आणि गळ्यापाशी जमा झालेले औषध प्राप्त करावे. रसकर्पूरची मात्रा किती अमाऊंटमध्ये घ्यायला पाहिजे, 2 ते 4 mg ही त्याची मात्रा आहे. या अमाऊंटमध्ये रसकर्पूर घ्यायला पाहिजे. आणि उपयोग कुठे करावा, कुष्ठ, फिरंग, अतिसार आणि प्रवाहिका. कुष्ठ म्हणजे स्किन डिसीज, अतिसार म्हणजे डायरिया, फिरंग म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आणि प्रवाहिका, या डिसीजमध्ये आपण रसकर्पूरचा यूज करतो. नेक्स्ट आहे रससिंदूर. तर बघा, मी सांगितलं की पारद आणि गंधक हे प्रत्येक इन्ग्रेडियंटमध्ये आपल्याला घ्यायचे, प्रत्येक रसायनमध्ये आपल्याला घ्यायचे. जसे की बघा, रससिंदूरचा घटक द्रव्य आहे शुद्ध पारद. हा एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, रसशास्त्राचा पेपर लिहित असताना जेव्हाही आपण इन्ग्रेडियंट म्हणजे जे घटक द्रव्य लिहितो तेव्हा शुद्ध आणि अशुद्ध हे वर्ड लिहिणं फार जरुरी आहे, नाहीतर आपले मार्क्स कट होतात. तर बघा, शुद्ध पारद, शुद्ध गंधक आणि शुद्ध नवसागर. आता बघा, सिंदूर कोण लावतं, सागर लावतं, असं लक्षात ठेवा. रससिंदूरमध्ये नवसागर आहे. अमाऊंट बघा, 2 भाग, 1/4 भाग, 1/16 भाग, असं लक्षात ठेवायचे. पारद 2, 2चा अर्ध करायचं, 1/4, 4 4 16, 1/16 भाग. भावना द्रव्य इड लिंबू स्वरस, कारण की रससिंदूर आहे, रसवरून इड लिंबूचा रस, तर असं लक्षात ठेवा. निर्माण विधी PGN बघा, P वरून पारद, G वरून गंधक, N वरून नवसागर.
पारद, गंधक आणि नवसागर शुद्ध शुद्ध घ्यायचे. दगडी खलात इडलिंबू रसाची भावना द्यावी, म्हणजे खलवयंत्र घ्यायचे, तिघं द्रव्य टाकायचे, लिंबूचा रस टाकायचे आणि मिक्स करायचे. जसं आपण लिंबू पाणी बनवताना साखर, मीठ आणि लिंबूचा रस हे एकत्र मिक्स करतो, त्याचप्रमाणे पारद, गंधक आणि नवसागर आणि इडलिंबू रस हे घेऊन मिक्स करायचे. पण इथं आपण खलवयंत्र त्यांना घेतो. तयार झालेले मिश्रण 7 वेळा, बघा सेम प्रोसेस आता पुढचे कुपी पकवायची प्रोसेस, की 7 वेळा मात कापड केलेली जी काचकुपी आहे, त्या काचकुपी म्हणजे काचेची बॉटलमध्ये आपण हे सर्व मिक्सचर जे आहे ते घेतो आणि वालुका यंत्राच्या सहाय्याने अहोरात्र म्हणजे 8 प्रहर अग्नी देतो. आता बघा, याच्या आधी आपण दिलं होतं 12 तास अग्नी दिलं होतं रसकर्पूरमध्ये. रससिंदूरमध्ये आपण देतोय 8 प्रहर क्रमाग्नी. ठीक आहे. मग त्यानंतर हे औषध कुठे मिळतं? गळ्यापाशी जमा झालेला सिंदूरवर्णी रससिंदूर युक्तीने काढून घ्यावे. आता बघा, रसकर्पूर हा पण गळ्यापाशी मिळला होता, हाच देखील गळ्यापाशी मिळला आहे. तो श्वेतवर्णी भेटला होता, हा सिंदूरवर्णी भेटलेला आहे. क्योंकि सिंदूर आहे ना, म्हणून सिंदूरवर्णी रससिंदूर युक्तीने काढून घ्यावा. सेम प्रोसेस काचकुपीमध्ये घ्यायचं, त्याला अग्नी द्यायची, स्पिरिट लॅम्पने त्याला जाळायचं आणि त्याला फोडून घ्यायचं. मात्रा, त्याची मात्रा होती 2 ते 4, याची मात्रा आहे 1 ते 2 गुंजा. आणि उपयोग आहे श्वास, काश, क्षय, हृदयविकार आणि उन्माद आणि आमवात. श्वास, काश, क्षय, हृदयविकार, उन्माद आणि आमवात या उपायांमध्ये आपण रससिंधूचा यूज करतो. तर एकदा फटक्यात रिवाइज करू. घटकद्रव्य पारद, गंधक सगळीकडे कॉमन, नवसागर एक ॲड करतो म्हणजे PG आणि N. ठीक आहे. रस, लिंबूचा रस घेतो आपण भावनाद्रव्य, कारण की रससिंधूर आहे. याचे भाग 2 भाग, 2चे डबल करायचे 1/4 भाग, 4चे डबल करायचे 16, 1/16 भाग. निर्माणविधी PGN घ्यायचे, दगडी खलात लिंबूचा रस देऊन मिक्सचर करायचे म्हणजे भावना द्यायचं. मग तयार झालेले मिश्रण काचकुपीमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर वालुका यंत्राच्या साहाय्याने अवरात्र म्हणजे 8 प्रहर अग्नी द्यायचा आहे आणि मग गळ्यापाशी जमा झालेले सिंदूरवर्ण युक्तीने काढून घ्यावे. चला तर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे मकरध्वज. मकर ध्वजला चंद्रोदय रस असे देखील म्हणतात. आता बघा, मकर ध्वज हा सोन्याचा ध्वज आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे पारद, गंधक तर कॉमन आहे, एक आपण ॲड केलं सुवर्ण, म्हणजे शुद्ध सुवर्ण, शुद्ध पारद, शुद्ध गंधक. SPG 1816, SPG 1816 या ट्रिकने लक्षात ठेवा. 1816 भाग. भावनाद्रव्य, आता बघा, ध्वज कोण लावते? कुमारी लावते. रक्त कलरचा ध्वज लावते. कुमारी स्वरस, रक्त कर्पास पुष्प स्वरस हे 2 भावनाद्रव्य. भावनाद्रव्य लक्षातच ठेवा आणि याला चंद्रोदय देखील म्हणतात. घटकद्रव्य लक्षात आले. SPG 1816. निर्माणविधी काय करायचे? सर्वप्रथम शुद्ध सुवर्ण घ्यायचे 1 भाग आणि शुद्ध पारद घ्यायचे 8 भाग. खलवयंत्रामध्ये एकत्र होईपर्यंत मर्दन करायचे, म्हणजे दोघं एक जीव एकत्र मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला मर्दन म्हणजे मिक्सचर करायचे. ॲड शुद्ध गंधक, त्यानंतर शुद्ध गंधक टाकून त्याचे मर्दन करायचे आणि त्याचं काय बनायचे? आपल्याला कजल्ली निर्माण करायची. कजल्ली काळ्या कलरची कजली बनत असते बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. मग शुद्ध सुवर्ण, शुद्ध पारद घेतला, मिक्स केला, मिक्स झाल्यानंतर गंधक टाकला आणि मर्दन केलं आणि त्याची कजली बनवली. कजली बनवल्यानंतर काय करायचे? जे आपण भावनाद्रव्य घेतले होते 2, कुमारी स्वरस आणि रक्तकर्पाशमूर, त्या दोघांनी प्रत्येकी एक एक भावना द्यायची. आता भावना म्हणजे काय? आपण एक द्रव्य घेतला, त्यामध्ये रस टाकला आणि त्याला एकत्रितपणे मिक्स केला, जोपर्यंत ते एकत्र होत नाही तोपर्यंत. तर मग पहिले रक्तकर्पास पुष्प घ्यायचे, त्याची भावना द्यायची आणि नंतर कुमारी स्वरस म्हणजे ॲलोवेरा, कुमारीलाच ॲलोवेरा म्हणतात, तर ॲलोवेरा स्वरसची भावना द्यायची. मिश्रण सुकल्यानंतर सेम प्रोसेस करायची. 7 वेळा मात कापड केलेल्या काचकुपीमध्ये घ्यावे. मग वालुका यंत्रात 3 दिवस क्रमाग्नी पाचन करावे. आता बघा, याच्या आधी आपण पहिले 12 तास, मग त्यानंतर 1 अहोरात्र आणि आता आहे वालुका यंत्रात 3 दिवस पचन करायचे. कंटिन्यू 3 दिवस, म्हणजे बघा मित्र किती अग्नी देतोय. स्वांगशीत झाल्यानंतर म्हणजे थंड झाल्यानंतर काचकुपी युक्तीने फोडावी. आता बघा, मकर ध्वज आपण बघितलं होतं उभयस्थ म्हणजे दोन्ही जागी. आता बघा, गळ्यापाशी म्हणजे नेक रिजनमध्ये आपल्याला काय मिळेल? मकर ध्वज. आणि तळाशी म्हणजे जे सुवर्ण म्हणजे जे आपण सोनं यूज करतोय जसं तसं आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणजे मकर ध्वज किती महत्त्वाचे आहे. आपण यूज करतो इथं सुवर्ण, पारद आणि गंधक. तर पारद, गंधक आणि सुवर्ण. तर सुवर्ण आपल्याला तळापाशी मिळते आणि मकरध्वज हे जे रसायन आपल्याला गळ्यापाशी मिळते. त्याची मात्रा राहील 125 mg म्हणजे 1 गुंजा. आणि उपयोग करायचा आपण प्रमेह, श्वास, क्षय म्हणजे हे ऊर्ध्व जत्रुग 3 रोग आणि कुष्ठ आणि ज्वर यामध्ये सुद्धा आपण याचा वापर करतो.
नेक्स्ट आहे मित्र सुवर्णवंग. तर सुवर्णवंगची घटक द्रव्य पीजी तर सगळ्यांमध्ये कॉमन आहे. मग नंतर वंग, नवसागर आणि कलमी सोडा हे 3 गोष्टी आपण ॲड करतो. शुद्ध बघा, सगळी गोष्ट शुद्ध घ्यायची. शुद्ध पारद, शुद्ध गंधक, शुद्ध वंग, शुद्ध नवसागर, शुद्ध कलमी सोडा. प्रत्येक गोष्ट एक एक भाग. फक्त कलमी सोडा बघा, नावात सोडा आहे तर 8 भाग घ्यायचे आपल्याला. कलमी सोडा 8 भाग घेतो आपण. ठीक आहे, तर कसं बनवायचं आपण बघूया. सर्वप्रथम शुद्ध पारद घ्यायचं खलव यंत्रामध्ये. हे बघा, हे काय खलव यंत्र. खलव यंत्रामध्ये शुद्ध पारद घ्यायचे आणि एका पडीमध्ये शुद्ध वंग घ्यायचे आणि त्याला गरम करायचे. म्हणजे कसं ते पातळ होईल. जी आपली स्वयंपाक करायची पडी असते त्या पडीमध्ये आपण शुद्ध वंग घ्यायचे, त्याला पातळ करायचे आणि शुद्ध पारद आपण खलव यंत्रात घेतो. मग हे जे शुद्ध वंग वितळलेले आहे त्याला आपण या खलव यंत्रात टाकतो. शुद्ध वंग अग्नीवर वितळून पारदात ओतावे. म्हणजे हे आपण या पारद जे खलव यंत्र आहे त्यामध्ये आपण टाकतो आणि एकजीव होईपर्यंत मर्दन करावे. एकजीव होईपर्यंत मर्दन म्हणजे काय करतो, एकत्र मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करत राहावे. मग मिश्रण प्राप्त झाल्यानंतर काय करायचे, सैंधव नमक आणि लिंबूचा रस हे दोघं एकत्र करून एक मिक्सचर करायचे आणि त्या मिक्सचरच्या साह्याने हे जे मिश्रण आहे ते धुवून घ्यावं. म्हणजे बघा, आपण काय करतो, एका भांड्यात पारद घेतला, एका भांड्यात वंग घेतला, तो वंगाला पातळ केला, पारदामध्ये टाकला, एकत्र मिक्स केला. मिक्स झाल्यानंतर काय केलं, एका भांड्यात मीठ आणि लिंबू यांचा मिक्सचर करून हे जे मिश्रण आहे हे मिश्रणाला आपण धुवून घेतला जोपर्यंत हे मिश्रण काळं होत नाही. तर बघा, तेच केलं आहे. शुद्ध पारद घेतला, शुद्ध वंग घेतला, वंग वितळवला, तो या पारदामध्ये टाकला आणि मिक्सचर केला. मिक्सचर झाल्यानंतर लिंबू आणि मीठ, लिंबू रस आणि सैंधव यांचे मिक्सचर करून ह्याला धुवून टाकला जोपर्यंत हा काळा होत नाही. बघा, मिश्रणाला सैंधवयुक्त लिंबू रसाने धुवावे जोपर्यंत मिश्रण काळे होत नाही. म्हणजे मिश्रण काळे होत नाही तोपर्यंत या रसाने याला धुवायचे. मग मिश्रण सुकवावे आणि मग त्यामध्ये गंधक ॲड करायचे. आता बघा, जेव्हा जेव्हा पारदामध्ये गंधक येतो, पारद आणि गंधक, तेव्हा काय बनत असते, कजली. पारद गंधक एकत्र आले की कजली बनते. तर पारद तर होताच, त्यात आपण गंधक टाकला, मग ती कजली बनवावी. ठीक आहे, कजली बनली, मग जे इतर घटक द्रव्य ते टाकून द्यावे, जसे की नवसागर, कलमी सोडा, त्याचे प्रत्येकी भागानुसार ते टाकून द्यावे आणि मग सेम कुपी पक्व विधीनुसार तयार करावे. म्हणजे 7 वेळा मात कापड केलेले कुपी पक्व कुपी घ्यावी, त्यामध्ये सगळं मिश्रण टाकावे, वालुका यंत्रा साहाय्याने अग्नी द्यावी. बघा, इथं आपण 12 तास क्रमाग्नी देतो. ज्याप्रमाणे रस कर्पूर बघितला होता 12 तास, त्याचप्रमाणे इथं देखील 12 तास आपण क्रमाग्नी देतो. आणि तळाशी म्हणजे बॉटम लेवलला आपण सुवर्णवंग प्राप्त करतो. आणि लास्ट टाइम मित्र आपला समीर पन्नग्रस. आता बघायचे घटक द्रव्य पीजी तर सगळीकडे कॉमन आहे. तर याचे घटक द्रव्य लक्षात ठेवण्याचे काय करायचं, समीर स वरून सोमल, मी वरून मनशिला आणि र वरून हरताल. बघा, र हरताल, मी मनशिला, स वरून सोमल. शुद्ध शुद्ध शुद्ध, शुद्ध सोमल, शुद्ध मनशिला, शुद्ध हरताल हे तिन्ही घ्यावे आणि पीजी म्हणजे शुद्ध पारद आणि शुद्ध गंधक हे घ्यावे. हे सर्व समभाग घ्यायचे. निर्माण विधी काय करायचे, सर्वप्रथम पारद गंधकाची काय करायची, कजली निर्माण करायची. कजली निर्माण झाल्यानंतर समीर टाकायचे. समीर म्हणजे आपण बघितले शुद्ध सोमल, शुद्ध मनशिला, शुद्ध हरताल. यालाच आपण काय म्हणतो, त्रिमत देखील म्हणत असतो. सोमल, मनशिला, हरताल या तिघांना मिळून आपण त्रिमत देखील म्हणत असतो. ठीक आहे, मग ते समीर ॲड केला, त्यानंतर एकजीव होईपर्यंत मर्दन म्हणजे कजली अधिक हे ऑदर घटक द्रव्य सर्वांना मिक्स केलं. मिक्स झाल्यानंतर सेम कुपी पक्व 7 वेळा मात कापड केलेली काचकुपी घ्यावी, त्यामध्ये हे मिश्रण टाकावे आणि त्याला अग्नी द्यावी. आता अग्नी किती द्यायची, 8 प्रहर अग्नी द्यायची आहे. स्वांगशीत म्हणजे ही जी कुपी ही थंडी झाल्यानंतर काचकुपीच्या तळाशी म्हणजे बॉटम, आपण म्हटलो की समीर गिरा हुआ बंद आहे, कुठे पडला राहील, खाली पडला राहील, म्हणजे तळाशी बघा, काचकुपीच्या तळाशी निळसर काळ्या रंगाचा तयार झालेला समीर पन्नग्रस प्राप्त करावा. तर बघा, आपण काय बघितलं, समीर पीजी म्हणजे की शुद्ध सोमल, शुद्ध मनशिला, शुद्ध हरताल आणि पीजी म्हणजे पारद आणि गंधक हे सर्व समभाग घ्यावे. निर्माण विधीमध्ये सर्वप्रथम पीजी म्हणजे पारद गंधकची कजली निर्माण केली. मग कजलीमध्ये ऑदर घटक द्रव्य म्हणजे त्रिमद म्हणजे समीर, सोमल, मनशिला, हरताल हे तिघं आपण ॲड केलं. मग ते मिक्स एकजीव होईपर्यंत मर्दन म्हणजे एकत्र मिक्स झाल्यापर्यंत मर्दन करायचं. मग कुपी पक्व विधीनुसार पाक करायचे.
ठीक आहे. काच कुपीमध्ये ठेवून त्याचं पाक करायचे. 8 प्रहर अग्नी द्यायचे. तलस्थ म्हणजे बॉटम लेवलला आपल्याला हे मिश्रण प्राप्त होतं निळसर काळ्या वर्णाचं, म्हणजे ब्ल्यूइश ब्लॅक कलरचं आपल्याला मिश्रण प्राप्त होतं. तर मात्रा याची 30 ते 60 mg. आणि उपयोग जे पण वातवाले डिसीज आहेत, वातविकार, संधिवात, उद्माद, श्वास या व्याधींमध्ये आपण याचा यूज करतो. आता बघा, सर्वांचे प्रहर आणि ते लक्ष ठेवणं कठीण आहे, त्यामुळे आपण एकदा कॉमनली बघून घेऊ. आपण बघितले रसकर्पूर, रससिंदूर, मकरध्वज, सुवर्णवंग आणि समीरपन्न. सर्वांमध्ये पारद गंधक कॉमन आहे. फक्त प्रत्येकाचे भावनाद्रव्य जे आहेत काही काहीचे दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, जे आपण ट्रिकनुसार बघितले. आता बघा मात्रा. आता बघा, रसकर्पूर आणि समीरपन्न हे mg मध्ये आहे, बाकी सगळे गुंजामध्ये. लक्षात ठेवा, रसकर्पूर 2 ते 4 mg आणि समीरपन्न 30 ते 60 mg. ठीक आहे. रसाचा जे 2 आहे त्याला रसाचा रला आपण 2 बनवून घेऊ, 2 ते 4 mg. आणि समीरपन्नवरून 60 लक्षात ठेवा, स वरून 60 लक्षात ठेवा, 3 ते 60 mg. रससिंदूर, मकरध्वज, स्वर्णवंग बघा 1 ते 2 गुंजा, 1 गुंजा आणि अर्धा ते 1 गुंजा. ठीक आहे. 1 1 1 1 ते 2 1 गुंजा आणि अर्धा ते 1 गुंजा. आता बघा, प्रहर लक्ष ठेवण्याचे सर्वप्रथम मकरध्वजला मीडमध्ये ठेवा. 3 प्रहर मकरध्वजचे आपण करत असतो, 3 प्रहर अग्नी देतो. आता बघा, रसकर्पूर, रससिंदूर दोघं रस 4 प्रहर 8 प्रहर. सुवर्णवंग, समीरपन्न 4 प्रहर 8 प्रहर. अशा प्रकारे लक्षात ठेवा. बघा, रसकर्पूर, रससिंदूर 4 8, सुवर्णवंग, समीरपन्न 4 8. फक्त मकरध्वज ध्वज जो आहे मधला त्याला आपण 3 प्रहर घेतला. ठीक आहे. तर मित्रो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओपासून आपण महारस, उपरस, साधारण रस म्हणजे जे तुमचे कल्पना आहेत ते बघणार आहोत. तर काही डाऊट असतील, काही सजेशन असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.